आणि आता ते सगळे आम्ही कंप्लीट करतो आहोत। त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे। मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की प्रधानमंत्री महोदयांनी याचं भूमिपूजन केलं आणि प्रधानमंत्री महोदयच याचं उद्घाटन करतील, हे सगळ्यात महत्त्वाचं। खरं म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की राज्यातल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला एक प्रकारे वेगच त्याचा मंदावण्याचं काम हे 2.5 वर्ष झालं आणि त्याचा फटका सगळ्याच आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला पडला आहे आणि मग त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट असतो। त्यामुळे हे खरंच आहे की आम्हाला एप्रिल पर्यंत पूर्ण करून ऑगस्ट मध्ये विमान उडवायचं होतं, पण ते काही आता शक्य नाहीये। पण आता इथली प्रगती पाहिल्यानंतर हे मी सांगू शकतो की अतिशय चांगली प्रगती झाली आहे। 94% काम पूर्ण झालंय, 6% काम बाकी आहे, 13,000 वर्कर काम करतायत। त्यामुळे सप्टेंबरची जी डेडलाईन दिलेली आहे ती आमची डेडलाईन हे लोक डेड करणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे। साधारणपणे याची भौतिक प्रगती ही 94% झालेली आहे। रनवे पूर्णपणे सुसज्जित आहे। टर्मिनल बिल्डिंगचं काम झालेलं आहे। टर्मिनल बिल्डिंगचं आता इंटिरियरचं काम चाललेलं आहे। याच्यामध्ये जो बाहेरचा फसाड आहे आणि बाहेरचं जे सिलिंग आहे त्याचं काम हे आता वेगानं करावं लागणार आहे। बाकी सगळं काम जे आहे आता अत्यंत वेगानं चाललेलं आहे। बॅगेज हँडलिंगची जी काही सिस्टीम आहे ती आम्ही बघितली आहे। अतिशय एफिशियंट अशा प्रकारची सिस्टीम या ठिकाणी उभी केलेली आहे की ज्याच्यामध्ये बॅगेचा बारकोड हा 360 डिग्री त्या ठिकाणी वाचता येऊ शकतो आणि त्यातनं ती योग्य ठिकाणी बॅग पोचेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे। आत्ताच आम्ही या ठिकाणी अथॉरिटीला सांगितलेलं आहे की या एअरपोर्टवर बॅगेज क्लेम ही जी व्यवस्था आहे ही देशातली नव्हे तर जगातली फास्टेस्ट व्यवस्था ही करण्यात आली पाहिजे। तशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस पूर्ण हा एअरपोर्ट होईल त्यावेळी 2 रनवे या क्षमतेनं या ठिकाणी 9 कोटी पॅसेंजर करता हा एअरपोर्ट सुसज्जित होणार आहे। म्हणजे मुंबईच्या आताच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट पेक्षा बराच मोठा अशा प्रकारचा एअरपोर्ट होणार आहे।